नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीचा मुहूर्त कधी लागणार, किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, याचबरोबर कर्जमाफी होऊ शकते तर कधी होऊ शकते, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, याचबरोबर ही कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन कर्जमाफीचे व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक वचन देण्यात आले होतं शेतकऱ्यांना की आम्ही 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार, परंतु राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने दिली नाही। परंतु आता कर्जमाफी कधी होणार, तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर कर्जमाफी सरकारला करायची असेल तर फक्त करतो म्हणून जमणार नाही, त्याचा निधी सुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद सरकार करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण की राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा एक नवीन अपडेट कर्जमाफी सांगण्यात आलेला आहे आणि शासनाचे काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर राज्याचं येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आता सांगण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कर्जमाफीसाठी लागणारा जो काही निधी आहे त्या निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सध्या सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद होणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एकंदरीत 40,000 कोटी रुपयाची आवश्यकता लागणार आहे आणि 40,000 कोटी रुपयाची आवश्यकता राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करायची असल्यास ती लागणार आहे। परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की दादा, आमचं कर्ज माफ होणार का? त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमचं कर्ज तेव्हाच माफ होऊ शकतं की जेव्हा तुमचं कर्ज थकीत असतं। तुम्ही जर नियमित कर्जदार शेतकरी असाल, तुम्ही जर रेग्युलर कर्जदार शेतकरी असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटत नसतो, हे तुम्ही पक्क आणि कन्फर्म लक्षात ठेवा। जर तुमचं कर्ज सध्या जर थकीत पडलेलं असेल तर ते तुमचं माफ होण्याची शक्यता आहे, कारण की सरकारने वचन दिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आम्ही कर्जमाफी करणारच आणि माणिकराव कोकाटे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जे कृषी मंत्री नवीन झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कर्जमाफी होण्याची शक्यता दर्शवलेली आहे। त्यामुळे कर्जमाफी होणारच आहे शेतकरी मित्रांनो, कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाही। फक्त तुम्हाला तुमचं कर्ज थकीत असेल तर थकीतच ठेवायचं आहे, त्याला अजिबात तुम्हाला रेग्युलर करायचं नाहीये, रिन्यू करायचं नाहीये। तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। तुम्हाला जे काय मग रिन्यू केल्यावर तुम्हाला जे काय प्रोत्साहन अनुदान जेवढं काही सरकार देईल 50,000 रुपये ते तुम्हाला भेटेल, परंतु कर्जमाफी सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। तुम्हाला जर सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ जर मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचं कर्ज थकीत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक प्रश्न विचारला जातोय, जर सरकार, आणि तो प्रश्न म्हणजे जर सरकारने कर्जमाफी केली तर ती दादा कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते, याच्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की 2014 ते 2019 या वर्षातल्या कालखंडामध्ये 2 कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। मग या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज डबल आता माफ होण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2019 ते 1 जून 2024 या मधल्या 5 वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे या वर्षातल्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत थकीत आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो आणि तो 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते। त्यामुळे एकंदरीत अशा सर्व राज्यातल्या सर्व जिल्ह्याचा आपण विचार केला तर विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल, या सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारने जे काही आकडा काढलेला आहे एकंदरीत 40,000 कोटी रुपये लागणार आहेत आणि या 40,000 कोटी रुपयाची तरतूद या मागील हिवाळी अधिवेशनामध्ये करता येत नव्हती, कारण की जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे म्हणजे पैशाचा विचार करावा लागतो सरकारला। त्यामुळे
पैशाचं नियोजन करावं लागतं. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संपूर्ण नियोजन होत असतं. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद करावी लागते आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन वर्षातून एकदा येत असतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुमचं कर्ज थकीत असेल तर थकीतच राहू द्या, कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बाकी तुम्हाला सरकारबद्दल काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास मी इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद.